चला बाळांनो, बीपीटी थेरम आणि कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी थेरम हे 6.1 मध्ये आहे. तर त्याच्यावरचे एक्झाम्पल चालू आहेत बघा आपले. त्यातलं नेक्स्ट एक्झाम्पल नंबर नेक्स्ट ABCD is a trapezium in which AB parallel to DC and its diagonals intersect each other at point O. Show that AO upon BO equal to CO upon DO. बघा, एक्झाम्पल लिहून घ्या. पॅरलल हे दिलंय आणि AO अपॉन BO CO अपॉन DO हे प्रूव्ह करायचं. आणि याच्या पुढच्या एक्झाम्पलमध्ये हे आहे गिवन आणि तुम्हाला हे प्रूव्ह करायचे. म्हणजे हे दोन एक्झाम्पल एकमेकाचे कॉन्व्हर्स आहेत. या एक्झाम्पलचा पुढचं एक्झाम्पल कॉन्व्हर्स किंवा त्या एक्झाम्पलचं हे कॉन्व्हर्स. प्रूफ ABCD इज अ ट्रॅपेझियम. हे पहा, ट्रॅपेझियम ABCD आणि हे पॅरलल आहे बघा. मार्किंग करायला बरं का मी मुद्दाम. AB पॅरलल टू DC. ट्रॅपेझियम म्हणजे काय? क्वाड्रिलेटरल विथ ओनली वन पेअर ऑफ ऑपोजिट साइड्स इज पॅरलल. इट इज कॉल्ड ॲज ट्रॅपेझियम. ABCD इज अ ट्रॅपेझियम इन विच AB पॅरलल टू DC. हे दोघं पॅरलल आहेत, हे मात्र नाहीत बरं का. अँड इट्स डायगोनल्स इंटरसेक्ट इच अदर ॲट पॉईंट O. हा डायगोनल आणि हा डायगोनल इंटरसेक्ट ॲट पॉईंट O. देन शो दॅट AO अपॉन BO हा AO अपॉन BO इक्वल टू CO अपॉन DO हा CO अपॉन DO. हे प्रूव्ह करायचे आपल्याला. AO अपॉन BO इक्वल टू CO अपॉन DO. तर आता काय करू आपण? हे दोघं पॅरलल आहेत, तर आपण काय करू? हा जो ट्रायंगल आहे पहा, या ट्रायंगलमध्ये आपण एक पॅरलल काढू. वी हॅव ड्रॉन OE पॅरलल टू AB. हे पहा, हा याला पॅरलल काढू बरं का. कन्स्ट्रक्शन वी हॅव ड्रॉन OE पॅरलल टू AB आणि इंटू ब्रॅकेट E कुठं आहे सांगा बरं? A डॅश E डॅश D. A डॅश E डॅश D. तर हा नवीन पॉईंट जो E आहे तो या AD वर आहे, म्हणजे A डॅश E डॅश E. आता थोडं विचार करा, प्रूफमध्ये हा याला पॅरलल आहे आणि AB याला पॅरलल आहे. हे आपण कन्स्ट्रक्शन केलं, हे दोघं पॅरलल आहेत आणि AB पॅरलल टू DC हे आपल्याला गिव्हन आहे. म्हणजे थोडक्यात असं होतं बघा, N याला आणि N याला, म्हणजे हे तिघं एकमेकाला पॅरलल होतात ना. AB पॅरलल टू OE पॅरलल टू DC. तर ते पहिल्यांदा प्रूव्ह करू. नंबर 1, AB पॅरलल टू DC किंवा हे लिहू पहिल्यांदा OE पॅरलल टू AB. OE पॅरलल टू AB ह्याला रिझन construction
हे दोघं पॅरलल आहेत. ह्याला रिझन काय, आपण कन्स्ट्रक्शन केले ओ ई पॅरलल टू ए बी अँड ए बी पॅरलल टू डी सी अँड ए बी पॅरलल टू डी सी. आणि ह्याला रिझन गिवन फ्रॉम धिस म्हणजे यावरून, म्हणजे ह्या दोघावरून काय सांगतात ते बघा बरं. ओ ई पॅरलल टू ए बी पॅरलल टू डी सी, यानं याला पॅरलल आहे आणि यानं याला पॅरलल आहे, म्हणजे हे तिघं पॅरलल आहेत ना. सो ओ ई पॅरलल टू ए बी पॅरलल टू डी सी. फ्रॉम धिस ओ ई हे पहा पहिला पॅरलल टू ए बी आणि पॅरलल टू डी सी. पहिला पॅरलल टू दुसरा हे पहा ए बी आणि तिसरा हे दोघं पॅरलल. आणि ह्याला नंबर 1 देऊन ठेवूया. नंबर 2, आता या ट्रँगलमध्ये जाऊ. हे पहा इन ट्रँगल DAB, या ट्रँगलमध्ये इन ट्रँगल DAB सांगा, या ट्रँगलमध्ये ओ ई पॅरलल टू ए बी आहे. ओ ई पॅरलल टू ए बी, ह्याला रिझन कन्स्ट्रक्शन, कारण तसं कन्स्ट्रक्शन केलं आहे आम्ही ओ ई पॅरलल टू ए बी. सो ई पॅरलल देन डिव्हाइड्स इन द सेम रेशिओ. हा याला पॅरलल आहे ना, तर हे डिव्हाइड्स इन द सेम रेशिओ. मग काय होईल, ई डी अपॉन ए ई इक्वल टू ओ डी अपॉन बी ओ. ई डी अपॉन ए ई इक्वल टू ओ डी अपॉन बी ओ किंवा डी ओ म्हणू, डी ओ अपॉन बी ओ म्हणू. ओ डी म्हणण्याच्या जे डी ओ म्हणू, डी ओ अपॉन बी ओ. ह्याला रिझन बी पी टी असा थिअरम झाला आहे बघा. इन अ ट्रँगल ई पॅरलल देन डिव्हाइड्स इन द सेम रेशो. मग टेकिंग रेसिप्रोकल्स, मग काय होईल रेसिप्रोकल, ए ई अपॉन ई डी इक्वल टू बी ओ अपॉन डी ओ. आणि ह्याला नंबर किती 1, याला नंबर 1. म्हणजे असं झालं बघा. हे पहा ए ई अपॉन ई डी इक्वल टू बी ओ अपॉन डी ओ. आता नंबर 2, इन ट्रँगल ए डी सी, या ट्रँगलमध्ये हे पहा. आता या ट्रँगलमध्ये जाऊया. हे पहिल्यांदा हा उलटा ट्रँगलमध्ये गेलो. इन ट्रँगल DAB, इन ट्रँगल DAB ओ ई पॅरलल टू ए बी. सो ई डी अपॉन ए ई इक्वल टू डी ओ अपॉन बी ओ. ई डी अपॉन ए इक्वल टू डी ओ अपॉन बी ओ, बी पी टी. टेकिंग रेसिप्रोकल्स ए अपॉन ई डी इक्वल टू बी ओ अपॉन डी ओ. आता या सरळ ट्रँगलमध्ये जाऊ. आता इन ट्रँगल ए डी सी, इन ट्रँगल ए डी सी कॉमा, या सरळ ट्रँगलमध्ये ओ ई पॅरलल टू डी सी आहे, कारण हा याला पॅरलल आहे आणि हा याला पॅरलल आहे, म्हणजे हे दोघं पॅरलल आहेतच की. ओ ई पॅरलल टू डी सी, ओ ई पॅरलल टू डी सी. ह्याला रिझन फ्रॉम 1 ओ ई पॅरलल टू डी सी. बघा इथं ओ ई आहे आणि इथं डी सी आहे. फ्रॉम 1. सो ई पॅरलल देन डिव्हाइड्स इन द सेम रेशो. म्हणजे काय होईल, ए ई अपॉन ई डी इक्वल टू ए ओ अपॉन सी ओ. ए ई अपॉन ई डी इक्वल टू ए ओ अपॉन सी ओ. ह्याला नंबर 2 आणि ह्याला रिझन बी पी टी. हा सुद्धा आहे पहा. इन अ ट्रँगल ई पॅरलल देन डिव्हाइड्स इन द सेम रेशो बी पी टी. फ्रॉम 1 and 2. सांगा काय सांगते ते फ्रॉम 1 and 2 बघा बरं. ए अपॉन ई डी, ए अपॉन ई डी, बी ओ अपॉन डी ओ इक्वल टू सी ओ अपॉन डी ओ. म्हणजे लेफ्ट हँड साईड सार इक्वल आहे पाहे. ए अपॉन ई डी, ए अपॉन ई डी. तर राईट हँड साईड सार ऑल्सो इक्वल, म्हणजे बी ओ अपॉन डी ओ इक्वल टू ए ओ अपॉन सी ओ. बी ओ अपॉन डी ओ
इक्वल टू AO अपॉन CO. सो हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करू, हा डिवायडेड तिकडे जाऊन मल्टिप्लाय आणि हा डिवायडेड तिकडे जाऊन मल्टिप्लाय, म्हणजे AO इंटू DO ह्या दोघाचं प्रॉडक्ट इक्वल टू ह्या दोघाचं प्रॉडक्ट BO इंटू CO. सो हा प्रॉडक्ट घेतला, हा प्रॉडक्ट घेतला, म्हणजे हे क्रॉस प्रॉडक्ट. आता AO हा इंटू BO इकडून काय होईल डिवाइड. सो AO अपॉन BO इक्वल टू आणि हा CO अपॉन DO. आणि हेन्स हेच प्रूव्ह करायचं आहे का बघा. AO अपॉन BO इक्वल टू CO अपॉन DO. हेन्स प्रूफ. हेन्स प्रूफ. काय काय दिलं. AB पॅरलल टू DC हे पॅरलल दिलं आणि हे प्रूव्ह करायचं आहे. AO अपॉन BO इक्वल टू CO अपॉन DO. AO अपॉन BO इक्वल टू CO अपॉन DO. त्याच्यासाठी आपण कन्स्ट्रक्शन केलं. OE पॅरलल टू AB काढला. वी हॅव ड्रॉन OE पॅरलल टू AB. A डॅश E डॅश D म्हणजे E कुठं आहे. A आणि Dच्या मध्ये E आहे असा त्याचा अर्थ होता. का ह्याचा मोठा प्रूफ. पहिल्यांदा ह्या उलट्या ट्रँगलमध्ये गेलो. इन ट्रँगल DAB हा उलटा ट्रँगल कुठं आहे. इन ट्रँगल DAB OE पॅरलल टू AB हे दोघं OE पॅरलल टू AB. सो ED अपॉन A इक्वल टू DO अपॉन BO हे. आणि हा उलटा ट्रँगल आहे म्हणून त्याचं रेसिप्रोकल घेतलं. टेकिंग रेसिप्रोकल. कारण हा ट्रँगल कसा आहे उलटा असल्यामुळे त्याला सरळ करण्यासाठी टेकिंग रेसिप्रोकल. हा वरचा गेला खाली, खालचा गेला वर, वरचा गेला खाली, खालचा गेला वर, ह्याला नंबर 1. पुन्हा सरळ ट्रँगलमध्ये जाऊ. इन ट्रँगल ADC हा सरळ ट्रँगल आहे बघा. OE पॅरलल टू DC मग E पॅरलल देन डिवाइड्स इन द सेम रेशो. AE अपॉन ED इक्वल टू AO अपॉन CO. L नंबर 2 फ्रॉम 1 and 2 लेफ्ट हँड साईड्स आर इक्वल. सो राईट हँड साईड्स आर इक्वल. हे दोघं इक्वल. आणि पुन्हा क्रॉस प्रॉडक्ट आणि पुन्हा AO अपॉन BO इक्वल टू CO अपॉन DO. हेन्स प्रूफ. आता पुढचं एक्झाम्पल कसं आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये पॅरलल गिवन आहे आणि हे 2 प्रूव्ह आहे. आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये हे गिवन असेल आणि ते 2 प्रूव्ह असेल, म्हणजे पॅरलल हे प्रूव्ह करायचं आहे. चला एकदा लिहून घेता का बघा. नंबर 2 चला. एक्झाम्पल नंबर 2 त्याचा कॉनवर्स आहे बरं का त्या एक्झाम्पलचा. नंबर 2 द डायगोनल्स ऑफ अ quadrilateral ABCD intersect each other at point O such that AO upon BO equal to CO upon DO. Show that ABCD is a
trapezium. ABCD is a trapezium. लिहून घेता का एक्झाम्पल? चला लिहिलात का एक्झाम्पल? आता the diagonals of a quadrilateral ABCD intersect each other at point O such that AO upon BO equal to CO upon DO. हे दिले बरं का ह्यावेळेस. आणि शो दॅट ABCD इज अ ट्रॅपेझियम. तर तो ट्रॅपेझियम आहे प्रूव्ह करायचं आहे. आता ABCD हा ट्रॅपेझियम आहे प्रूव्ह करायचं म्हणून त्याचीच फिगर काढू ट्रॅपेझियमची. हे पहा, ए इथं बी, इथं सी, इथं डी. तर आता हा ट्रॅपेझियम आहे प्रूव्ह करायचं म्हणजे AB पॅरलल टू DC हे प्रूव्ह करायचं बरं का नकळत. ABCD इज अ ट्रॅपेझियम हे प्रूव्ह करायचं म्हणजे AB पॅरलल टू DC हे प्रूव्ह करायचं आहे. हे दोघं पॅरलल आहेत म्हणून याची मार्किंग करू नका. असं इथं हे बाण हे पॅरलल नाहीत हे प्रूव्ह करायचं आपल्याला, तर मार्किंग नका करू. आता डायगोनल AC आणि हा डायगोनल BD इंटरसेक्ट ॲट पॉईंट O. तर आता काय करू आपण मागच्या एक्झाम्पलसारखं या ABला पॅरलल OE काढू. कन्स्ट्रक्शन. We have drawn OE parallel to AB into bracket E कुठं आहे? A dash E dash D, A dash E dash D. आता ह्याची मात्र मार्किंग करूया. हा पहा OE पॅरलल टू AB. पण AB पॅरलल टू DC हे प्रूव्ह करायचं बरं का. आणि हे दोघं जर पॅरलल झाली AB आणि DC तर हा काय होतो? ट्रॅपेझियम. प्रूफ. प्रूफ नंबर 1. आता या उलट्या ट्रँगलमध्ये जो इन ट्रँगल DAB हा उलटा ट्रँगल, इन ट्रँगल DAB कॉमा या उलट्या ट्रँगलमध्ये OE पॅरलल टू AB, OE पॅरलल टू AB ह्याला रिजन कन्स्ट्रक्शन. सो या उलट्या ट्रँगलमध्ये E पॅरलल देन डिव्हाइड्स इन द सेम रेशो. ते सुद्धा उलटंच होतं बरं का. ED अपॉन AE इक्वल टू DO अपॉन BO. ED अपॉन AD, ED अपॉन EDच का ED अपॉन AE इक्वल टू हा DO अपॉन BO आणि ह्याला रिजन BPT. इनर ट्रँगल E पॅरलल देन डिवाइड्स इन द सेम रेशो. इनर ट्रँगल E पॅरलल देन डिवाइड्स इन द सेम रेशो. हे उलटं झालं बघा. आता ह्याला सरळ करण्यासाठी टेकिंग रेसिप्रोकल्स, टेकिंग रेसिप्रोकल्स. सो AE अपॉन D, AE अपॉन ED इक्वल टू BO अपॉन DO. ह्याला नंबर 1 देऊया. नंबर 2. आता हे घेऊया. AO अपॉन BO इक्वल टू CO अपॉन DO, AO अपॉन BO इक्वल टू CO अपॉन DO आणि ह्याला रिजन गिवन. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊया. AO इंटू DO ह्या दोघात प्रॉडक्ट इक्वल टू BO इंटू CO. हे नंबर 2मध्ये हे गिवन घेतलं. AO इंटू DO इक्वल टू BO इंटू CO. आता BOच्या खाली DOला टाकू कारण इथं BOच्या खाली DOला आहे बघा. ह्या BOच्या खाली DO म्हणून ह्याला याच्या खाली टाकू आणि COला ह्याच्या खाली आणू.
मग ह्याला टाकू तिकडं आणि ह्याला आणू इकडं. सो AO अपॉन CO हा AO अपॉन CO इक्वल टू हा BO अपॉन DO आणि ह्याला नंबर 2 देऊ. फ्रॉम 1 and 2 आता बघा बरं ह्या फ्रॉम 1 and 2 BO upon DO right hand sides are equal, so left hand sides are also equal. From 1 and 2 right hand sides are equal, so left hand sides are equal. AE upon ED equal to AO upon CO, and so here right hand sides are equal. BO upon DO equal to, so left hand sides are also equal. AE upon ED equal to AO upon CO. AE upon ED equal to AO upon CO. आणि सो हे चौघं कोणत्या ट्रँगलमध्ये येतात बघा 1 2 3 4 डिवाइड्स इन द सेम रेशो. AE अपॉन ED हा AE अपॉन ED म्हणजे डिवाइड्स इन द. आता AO अपॉन CO म्हणजे डिवाइड्स इन द सेम रेशो. AE अपॉन ED इक्वल टू AO अपॉन CO. आणि हे 1 2 3 4 ते 1 2 3 4 हे चौघं ह्या मोठ्या ट्रँगलमध्ये येतात सरळ. सो इन ट्रँगल ADC, सो इन ट्रँगल ADC कॉमा डिवाइड्स इन द सेम रेशो. तर ह्याच्या खाली काय असेल आता पॅरलल. मग डिवाइड्स इन द सेम रेशो ह्याच्या खाली पॅरलल म्हणजे कोण OE पॅरलल टू DC. OE पॅरलल टू DC आणि ह्या थेरमचं नाव काय आहे कॉन्व्हर्स ऑफ BPT. कॉन्व्हर्स ऑफ BPT. बट म्हणजे परंतु OE पॅरलल टू DC हे आम्ही आत्ता प्रूव्ह केलं कॉन्व्हर्स ऑफ BPT नुसार. मग OE पॅरलल टू DC हे आम्ही आत्ता प्रूव्ह केलं बरं का. बट OE पॅरलल टू AB आहेच ना कन्स्ट्रक्शनमध्ये. OE पॅरलल टू AB बट OE पॅरलल टू AB आणि ह्याला रिझन कन्स्ट्रक्शन. अँड फ्रॉम धिस काय सांगता येतं फ्रॉम धिस म्हणजे यावरून हे काय ह्याच्यावरून आणि याच्यावरून काय सांगता येतं OE पॅरलल. तर DC आणि AB सुद्धा काय होतात पॅरलल. सो DC पॅरलल टू AB किंवा AB पॅरलल टू DC. OE सेम आहे ना मग हे दोघं पॅरलल आहेत म्हणून DC पॅरलल टू AB म्हणजेच AB पॅरलल टू DC. अँड सो आणि आता मला सांगा AB पॅरलल टू DC जर असेल तर अपोजिट साईडची जर पेअर पॅरलल असेल तर त्याला काय म्हणतात ट्रॅपेझियम. सो क्वाड्रिलॅटरल किंवा दॅट इज म्हणायचं दॅट इज quadrilateral ABCD is a trapezium. आणि हेच प्रूव्ह करायचं बघा ABCD इज अ ट्रॅपेझियम. हेन्स प्रूफ. थोडं व्हिडिओ काय करा डबल पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मागचे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल. मागचे एक्झाम्पल आणि हे एक्झाम्पल जरा डबल पहा म्हणजे लक्षात येईल. नंबर 3 चला नंबर 3 फिगर दिले बरं का. अशी थोडी उंच फिगर आहे बघा. थोडं
थोडं उंच काढूया. आणि हे एस टी, हे पी क्यू आर. इन फिगर पी एस अपॉन एस क्यू इक्वल टू पी टी अपॉन टी आर and angle PST congruent to angle PRQ. Full stop. Prove that triangle PQR is an isosceles triangle. Isosceles triangle. पी एस अपॉन एस क्यू इक्वल टू पी टी अपॉन टी आर हे एक गिव्हन आहे. अँगल पी एस टी कॉन्ग्रुएंट टू अँगल पी आर क्यू हे एक गिव्हन आहे. हे आणि हे गिव्हन आहे. आणि प्रूव्ह दॅट पी क्यू आर इज अन आयसोसेलेस ट्रायंगल. पी क्यू आर हा मोठा आयसोसेलेस आहे हे प्रूव्ह करायचं आहे. तर आपण काय करू, मोठ्या ट्रायंगलमध्ये जाऊ. नंबर 1 प्रूफ. इन ट्रायंगल पी क्यू आर, मोठ्या ट्रायंगलमध्ये बघा, पी एस अपॉन एस क्यू इक्वल टू पी टी अपॉन टी आर. या मोठ्या ट्रायंगलमध्ये पी एस म्हणजे हा वरचा, एस क्यू म्हणजे हा खालचा, पी टी म्हणजे वरचा आणि टी आर म्हणजे खालचा. पी एस अपॉन एस क्यू इक्वल टू पी टी अपॉन टी आर. पी एस अपॉन एस क्यू इक्वल टू पी टी अपॉन टी आर. ह्याला रिजन गिवन. सो आता या ट्रायंगलमध्ये पी एस अपॉन एस क्यू इक्वल टू पी टी अपॉन टी आर, पी एस अपॉन एस क्यू इक्वल टू पी टी अपॉन टी आर हे दिलं आहे आपल्याला. ह्याचा अर्थ काय होतं, डिवाइड्स इन द सेम रेशिओ. आणि देन काय मग असेल, पॅरलल. एस टी पॅरलल टू क्यू आर. सो एस टी पॅरलल टू क्यू आर. आणि हा कोणता थेरम आहे, कॉन्व्हर्स ऑफ बी पी टी. ह्या 3 लाईनचा एक थेरम आहे बघा. इनर ट्रायंगल इफ डिवाइड्स इन द सेम रेशिओ देन पॅरलल. आणि हा कोणता थेरम आहे, कॉन्व्हर्स ऑफ बी पी टी. अँड सो एस टी पॅरलल टू क्यू आर आहे. हा एस टी क्यू आरला पॅरलल झाला बरं का आत्ता. हे पहा प्रूव्ह केलं आपण का इथं, एस टी पॅरलल टू क्यू आर. इफ पॅरलल देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. असं एकदम हे आहे ना, जर 2 लाईन पॅरलल असेल तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल कसे असतात, कॉन्ग्रुएंट. म्हणजे कोणते, अँगल पी एस टी इक्वल टू अँगल पी क्यू आर, हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट. सो अँगल पी एस टी इक्वल टू अँगल पी क्यू आर, ह्याला नंबर 1. आणि ह्याला रिजन करस्पॉन्डिंग angles. करस्पॉन्डिंग अँगल्स. बट परंतु हे 2 अँगल कॉन्ग्रुएंट झाले आत्ता. हे पहा, परंतु हा पी एस टी हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे बघा, पी आर क्यू बरोबर. अँगल पी एस टी कॉन्ग्रुएंट टू अँगल पी आर क्यू. हा अँगल याच्याशी कॉन्ग्रुएंट आहे हे दिलं आहे आपल्याला काय तर. बट अँगल पी एस टी इक्वल टू अँगल पी आर क्यू, ह्याला नंबर 2. ह्याला रिजन गिवन दिलं आहे. हे आम्ही प्रूव्ह केलं आहे. करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट हे आम्ही प्रूव्ह केलं आहे. आणि हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट आहे हे आम्हाला दिलं आहे. मग हे प्रूव्ह केलं आहे, हे दिलं आहे फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2 काय सांगतात ते बघा बरं. लेफ्ट हँड साइड्स आर इक्वल, पी एस टी. सो राईट हँड साइड्स आर ऑल्सो इक्वल. सो अँगल पी क्यू आर इक्वल टू अँगल पी आर क्यू. अँड सो पी क्यू आर इक्वल टू पी आर क्यू कुठं आहे बघा, हा पी क्यू आर इक्वल टू पी आर क्यू. हे दोघं इक्वल झाले बघा आता. मग हे 2 अँगल इक्वल, तर ह्याच्याच अपोजिट साईड पी क्यू. हे का ह्या अँगलच्या अपोजिट साईड कोणती आहे, पी क्यू.
आणि ह्या अँगलची अपोजिट साईड कोणती आहे? पी आर. मग इफ टू अँगल्स आर इक्वल, हे दोन अँगल इक्वल, इफ टू अँगल्स आर इक्वल देन अपोजिट साइड्स आर ऑल्सो इक्वल. सो पी क्यू इक्वल टू पी आर. सो पी क्यू इक्वल टू पी आर. ह्याला रिझन साइड्स अपोजिट टू इक्वल अँगल्स. हे इक्वल अँगल आणि त्याच्या ह्या अपोजिट साईड, म्हणून ह्याला रिझन साइड्स अपोजिट टू इक्वल अँगल्स अँड सो. आणि आपल्याला माहीत आहे जर दोन साईड इक्वल असतील, पी क्यू इक्वल टू पी आर, इफ टू साइड्स आर इक्वल देन दॅट triangle is isosceles. So triangle PQR is an isosceles triangle. आणि हेच प्रूव्ह करायचे बघा, triangle PQR is an isosceles triangle. Hence proof. काय काय केलं बघा. हे पहा, हे गिव्हन आहे म्हणजे काय आहे? इफ डिवाइड्स इन द सेम रेशो देन पॅरलल. इन अ ट्रायंगल डिवाइड्स इन द सेम रेशो गिव्हन देन पॅरलल. इफ टू लाईन्स आर पॅरलल देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. बट हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे. ह्याला रिझन गिव्हन फ्रॉम 1 and 2 लेफ्ट हँड साइड्स आर इक्वल, सो राईट हँड साइड्स आर इक्वल. हे दोघं इक्वल. इफ टू अँगल्स आर इक्वल देन अपोजिट साइड्स आर इक्वल. ह्याच्या दोघांच्या अपोजिट साईड हे का ह्या, म्हणून साइड्स अपोजिट टू इक्वल अँगल्स. आणि दोन साईड इक्वल असतील तर त्याला काय म्हणतात? आयसोसेलेस ट्रायंगल. हेन्स प्रूफ. ओके, चलो बाय.